बघितलं किती मंडळी कीर्तनाला आले होते तुकाराम बाबा. तुम्हाला तर वाटत नव्हतं आश्चर्य की आश्चर्य झालं ते. म्हणजे गारखेडा आणि फतेपूर सर्व तिथं हजर होते. काही लिंगेवाडीची मंडळी. म्हणून ऐका, जिथं सत्संग असेल, जिथं कीर्तन असेल, जिथं प्रवचन असेल, जिथं भजन असेल, तुका म्हणे तेथे न पाचारिता जावे, संत चरण भावे रिगावया. आज बघा बरं का, आबा दररोज कार्यक्रमाला आहे, पण त्यांना माहीत पडलं की बाबा आपले सस्ते महाराजचं कीर्तन आहे, ते पण आले. म्हणजे खूप आनंद वाटतो आणि गेलं पाहिजे. हे आपलं मंडळ मी ज्यावेळेस 2017ला वाटतं छत्रपती शिवरायांच्या 19ला शिवजयंतीचा अध्यक्ष झालो भोकरदनचा, तर सर्वात महत्वाची रॅली आपली भोकरदन मधून शिवरायाची निघाली आणि त्यामध्ये सिंहाचा वाटा जर कोणाचा असेल आपल्या फतेपूर नगरीचा होता. आनंद सगळं भरती मंडळ हे आनंद आहे. तरी आपण एकत्र आलो पाहिजे. आपला विषय चालू होता गणपती बाप्पा महान आहे म्हणून आज गणेश जयंती, श्रीराम प्रभूची कथा चालू आहे, श्रीराम प्रभूचं चिंतन, ज्ञानेश्वरीचं पारायण चालू आहे आणि सप्ताह किम निमित्त आहे तर छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे. विठाला विठाला मग कधी कधी प्रश्न पडतो का हो महाराजांना जाऊन एवढे दिवस झाले पण प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये महाराजांची एकदम ज्योत पेटलेली आहे. त्याचं एकच कारण आहे की छत्रपती शिवाजी महाराज हे तुमच्या आमच्यासाठी जगले, तुमच्या आमच्यासाठी लढले आणि शेवटच्या श्वासापर्यंत जोपर्यंत यश प्राप्त होत नाही तोपर्यंत महाराज थांबले नाही. म्हणून सर्वांना विनंती आहे, इथे लहान लहान लेकरं आहे की जोपर्यंत आपल्या जीवनामध्ये यश प्राप्त होत नाही तोपर्यंत थांबायचं नाही. विठाला 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 विठाला. आज एवढं 5-5-6 क्विंटलचं अन्नदान आहे, एवढे साहेब एकटे कीर्तनाचं सौजन्य खर्च करतात, एवढा मोठा आनंद आहे. मग हे काय करायचं तर छत्रपती शिवरायांचा उत्सव एक दिवस संपन्न करायचा नाही तर तो पत्रकार मंडळी छत्रपती शिवरायांची शिवजयंती ही साधू संतांच्या विचारातून झाली पाहिजे. कशामधून? साधू संतांच्या विचारातून. आणि साधू संतांचे विचार देवाणघेवाण जर कुठं होत असेल तर त्या कीर्तन मंडपामध्ये. बाकी ठिकाणी विचाराची देवाणघेवाण होत नाही, उलट बाकी ठिकाणी विचाराची पांगापांग होती. मग या सत्संगामध्ये, या कीर्तन मंडपामध्ये, या कथा मंडपामध्ये साधू संतांच्या विचाराची देवाणघेवाण होते. आणि लक्षात नाही का, परवालाच व्यासपीठावरती महाराज श्री बोलले की श्रीराम प्रभू 22 जानेवारीला राम मंदिरामध्ये विराजमान झाले, पण त्या ठिकाणी आपल्या राम मंदिराचे कोषाध्यक्ष आपल्या महाराष्ट्राचे आहे म्हणजे सचिव गोविंदगिरीजी महाराज, ज्यांचा आता अमृत महोत्सव आळंदीला झाला, त्यांनी तिथं अनेकांचा जय जयकार केला. पण अनेक राजापैकी एकाच राजाचा जय जयकार केला. तो राजा जर कोण असेल तर छत्रपती शिवाजी महाराज. अहो, 7 समुद्रा पलीकडेही माझ्या राजाचं नाव गाजतं. त्याचं एकच कारण आहे, राजा हा समाजासाठी जगलेला आहे. राजाने सर्व समर्पण केलं म्हणून आज त्याच उत्साहामध्ये शिवजयंती आपण आपल्या नगरीमध्ये संपन्न करतो. विठाला विठाला. मग एक प्रश्न निर्माण हो महाराज हे काय करावं. आता सर्वांना प्रश्न निर्माण, मी तुम्हाला जे मुद्दे सांगितले ना हे काय करावे त्याचं एकच कारण आहे, भगवंताने तुम्हाला आम्हाला ज्ञान दिलं. आज कीर्तनाला येऊन बसावं, आज अन्नदान करावं, आज पंक्तीमध्ये सेवा करावी, इथं स्वच्छता करावी, एकमेकाला सहकार्य करावं, हे ज्ञान फक्त तुम्हाला आम्हाला आहे. बाकीच्या पशु पक्ष्यांना ज्ञान नाही. असं कधी झालं का? आजी 10-5 मेंढ्या एकत्र आल्या, 10-5 बकऱ्या एकत्र आल्या आणि त्यांनी ठरवलं चला आता पिंपळगावून दिंडी निघणार आहे पैठणला, आपण पैठणच्या दिंडीत पावी जाऊ. भानुदास एकनाथ बकऱ्या करंगा अशा कधी? बरं बकऱ्या जाऊ द्या. ए पोरो 4-5 बैल एकत्र आले, त्यांनी ठरवलं चला पिंपळगाव रेणुकाचे शास्त्री महाराज यांची पंढरपूरला दिंडी आहे, चला दिंडीमध्ये जाऊ. पण ज्ञानोबा तुकाराम होईल असं का होत नाही? त्याचं एकच कारण आहे, त्यांना ज्ञान नाही. ना एका गड्या येतानाच भगवान बाबाचा नंतर अजून विषय झाला की कोणीच कोणाला महत्व देत नाही, किंमत देत नाही. ज्ञानी नाही ना पशुबी समाना. ज्याच्या जीवनात ज्ञान नाही त्याला काहीच किंमत नाही. माणसं माणसावर कधीच प्रेम करत नाही. माणसाला वाटतं त्यांचं आमच्यावर लय प्रेम आहे. नाही नाही नाही. हात बंद होऊ द्या उमेश महाराज घरीच, आवाज बंद होऊ द्या भगवान बाबा घरी, वक्तृत्व बंद होऊ द्या शास्त्री महाराज घरीच. माणसं पाहत नाही. आता 3-4 दिवस कीर्तनकारांनी आठवण काढली, गुरुवर्य
जगन्नाथ अण्णा पवार की विद्वत रत्न वारकरी संप्रदायामध्ये म्हणजे आमचे अण्णा होते, पण अण्णाचा कंठ बंद झाला. ज्यांनी सर्वस्व समाजासाठी समर्पण केलं, पण समाज त्यांच्याकडे डोकावून सुद्धा पाहत नाही. म्हणजे माणसातला गुण संपला. आता बघा म्हणून दादा, घरामध्ये 3 लेकरं असतात, पण जो लेकरू गुणवान आहे त्याच्यावरती सर्वांचं प्रेम असतं. आणि जो काहीच करत नाही त्याला सर्व असं करतात की त्याला असं वाटतं की जगावं का मरावं. ऐका तरुणांना मी विनंती करेल की जीवनामध्ये गुण प्राप्त करा, जीवनामध्ये ज्ञान प्राप्त करा. आणि जगद्गुरु तुकोबरा म्हणतात हे तुम्ही आम्ही करण्याचं कारण एकच आहे की हे ज्ञान कुठंच नाहीये. देवाचे अनेक हे ज्ञान नाही कुठे. असं ज्ञान कीर्तनाचं, प्रवचनाचं, पारायणाचं, कथा श्रवण करण्याचं, वारीचं, एकमेकाच्या सुखदुःखामध्ये सामील होण्याचं ज्ञान हे कुठंच नाही, फक्त याच देहामध्ये आहे. मग जगद्गुरु तुकोबारा म्हणतात तुम्हाला सर्वात महत्वाचं ज्ञान दिलं. आहार निद्रा भय मैथुन सर्व योनीशी समसमान, सर्वांना समान आहे, पण मनुष्य देहाचे ज्ञान अधिक जाण सर्वथा. अधिक जर तुम्हा आम्हाला काय असेल तर ज्ञान आहे. जय श्रीराम म्हटलं की माणसाला एकदम चेतना निर्माण होती. जय श्रीराम एवढं आलो ना ते आपल्याला हसला वर्गही करतात जोरांमध्ये. जय श्रीराम, जय जय श्रीराम, जय श्रीराम. असं नाही चालणार हे. जय श्रीराम. मावळे का वानर सेना आपली करत एकदम भारी सुंदर. बघा बघा वा. लहान लहान लेकरं कथा कीर्तन आले पाहिजे, तरुण एकत्र आले पाहिजे, हा निर्व्यसनीपणाने जीवन जगलं पाहिजे. विठाला महाराज म्हणतात सर्व योनीला समान आहे, पण तुम्हा आम्हाला फक्त ज्ञान आहे. काय करावं कर्तुम योग्य इति कर्तव्य. प्रत्येकाचं ते कर्तव्य आहे, त्यांनी योग्य ते केलंच पाहिजे. पण जगद्गुरु तुकोबारा याच्या मनुष्य मात्राकडे बघितलं आणि गोड संदेश तुकोबारा देऊ लागले. बाबांनो, या मृत्यू लोकामध्ये जीवन जगत असताना प्रत्येकाला अपेक्षा आहे सुखाची. जो तो धावू लागलेला आहे की मला सुख मिळालं पाहिजे, हे केल्यानंतर सुख मिळेल, ते केल्यानंतर सुख मिळेल, पण सुख कोणालाच मिळत नाही. मग जगद्गुरु तुकोबाराने धांडोळा घेतला की प्रत्येकाला सुख लागतं, पण ज्या रस्त्याने गेल्यानंतर सुख मिळतं तो रस्ता कोणी धरत नाही. आता भजनाला बसल्यानंतर किती आनंद वाटतो. अहो दिवसभर माणसाने किती काम करू द्या, भाग गेला शीन गेला अवघा झाला आनंद. हा कथा कीर्तनामध्ये आनंद आहे. कीर्तन चांग होय अंग हरिरूप ही ताकद कथा कीर्तनामध्ये आहे. परंतु माणसं त्या रस्त्याला जात नाही आणि नका जाऊ म्हटलं तिकडे गेल्याशिवाय राहत नाही. थोडक्यामध्ये सांगायचं, आपल्याला जर आपल्याला जर पेढे लागत असेल तर आपल्याला कुठल्या दुकानात जावं लागेल? आता किराणा दुकानात बरोबर आहे त्याचं. मग आता किराणा दुकानात पेढे ठेवत नाही का? म्हणजे आम्हाला आमच्या दुकानामध्ये आठवण आलं. मी त्याला म्हणणार होतो किराणात कुठे पेढे भेटते का, मग पेढ्याची भरणी बघितली एक दिवस मी, म्हणून मागे बोलावलं लागेल. अरे की बरोबर तू चांगला बरोबर टाळ्या होता एकदा त्याच्यासाठी. असं कीर्तनामध्ये बोललं पाहिजे, स्टेज देरी घाली पाहिजे. हे पोराव, भारत माता सारे भारतीय माझे आणि पांडाहून सगळ्यात जास्त हा भांडण आहे. बांधव सगळ्यात जास्त भांडण आहे. विठाला स्पर्धा असेल, कुठलाही कार्यक्रम असला शाळेमध्ये भाग घेतला पाहिजे. गोड बोलला म्हणून बघा, जिथं पेढे मिळते तिथं माणूस गेला पाहिजे. आता एका लागत होते पेढे आणि ते की प्रभू आपा तळेकर त्याच्या दुकानात तिथे पेढे भेटलं का जोडे भेटत? ते जोडे पेढे नाही, पेढे ऋत्वीकडे आहे. ऐका, जिथं जे भेटतं तिथं माणूस गेला पाहिजे. मग जगद्गुरु तुकोबाराने दांडोळा घेतला. अहो प्रत्येकाला अपेक्षा आहे सुखाची, पण सुखाच्या रस्त्याला कोणी जात नाही आणि ज्या रस्त्याने जातात तिथं दुःख. माणूस म्हणतो बस एवढं झालं की आता सुखच सुख नाही. महाराज म्हणतात सुख नाही, सुख सुख हे सगळं.
मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐकीचे कवनाचे श्रवणी. महाराज म्हणतात कोणाच्याच कानामधून असं मुखामधून शब्द येत नाही की इथं सुख आहे, पण सुख एकाच ठिकाणी आहे. आणि जगद्गुरु तुकोबारायांनी सर्व साधक मंडळीला तो संदेश दिला की तुम्हाला सुख लागताना मग तुम्ही काय करा. आपुला तोये देव करून घ्या. गाडी वाजवा. आपुला तोये देव करून घ्या. आपुला तोये आनंदाची बोला आनंद आहे. गायनाची अंगी शक्ती अद्भुत आहे रंगी. आणि आपण पहिल्या वर्षीपासून आता पहिल्याच वर्षी तर तुम्ही भगवान बाबाला आणलं इथं म्हणजे तुम्ही गायनाचे भोगते. त्याचं एकच कारण आवड आहे. आणि आवड असेल तर सवड आपोआप भेटते. फक्त आवड पाहिजे माणसाला. आणि म्हणून या ठिकाणी अभंगाच्या प्रथम चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय बोलतात. आपुला तो एक देव करुणी घ्यावा. आपुला तो एक शब्द कोणता आहे? किती आहे? एक. एक महत्वाचं आहे. सावधानमध्ये बसा. आपुला आपला म्हटलं की एक आपुलकी निर्माण होते. मग भगवान परमात्म्याला आपलं का म्हणावं? तर संतांच्या विचारांना चालणारे माणसं आहे आपण. छत्रपती शिवरायांची जयंती जन्मोत्सव सोहळा आहे. ऐका, छत्रपती शिवरायांच्या जीवनामध्ये माझे जगद्गुरु तुकोबारायांचे विचार होते. आणि म्हणून जगामध्ये अनेक राजे झाले, पण कोण्याच राजाचं नाव कोणी घेत नाही. पण माझ्या राजाचं नाव विसरत नाही, कारण जगद्गुरु तुकोबारायांच्या संगतीमध्ये होते. जे संतांच्या संगतीमध्ये असतात अहो गेल्यानंतर सुद्धा माणसं जाऊ देत नाही. त्याचा पुरावा म्हणजे माझे छत्रपती शिवराय. हात वरती घ्या. एक आपण एवढ्या
आनंदामध्ये टाळी वाजवत तरुणांनी सर्वांनी एवढ्या उत्साहामध्ये सर्व दूर ठेवून माझ्या छत्रपती शिवरायांच्या शिवजयंतीचा आनंद घेतो. आज गड किल्ल्याच्या कोण्या कोण्यावरती माझ्या राजाचं नाव गाजतं. अरे इतिहास तर त्याला म्हणतात, जीवनामध्ये कर्तृत्वाचं त्याला म्हणतात. 350 वर्ष छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेक सोहळ्याला झाले. पण आज आपण भाग्यवान आहे. 2024 हे वर्ष आपल्यासाठी आनंदाचं आहे. आरक्षण असेल, 22 जानेवारीचा पर्वकाळ असेल, 19 फेब्रुवारी छत्रपती शिवरायांची शिवजयंती असेल, त्याचं एकच कारण आहे, छत्रपती शिवरायांचं हे 350वे राज्याभिषेक सोहळ्याचं वर्ष आहे. आणि म्हणून 350 वर्ष झाले तरी छत्रपती शिवरायांचं नाव हे प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये कोरलेलं आहे. त्याचं एकच कारण, माणसाने नावासारखं वागलं. टाळी टाळी आनंद 5व्या दिवशी येतो. पण पहिल्या दिवशी आपल्या गावामध्ये आनंद राहतो. काल सुद्धा गोड, अरे उद्या तर मग आवाजाची जादूगार आहे शिवाजी बाबा, म्हणजे आपल्या आवाजाची जादूगार आहे. फक्त एवढंच आपल्याला आपल्या माणसाची किंमत कळत नाही. विठाला आमचे भगवान बाबा आणि ते गेले कीर्तनाला धामणगावला. काय कीर्तन झालं बापूचं, खूप गोड कीर्तन झालं. पण माणसं म्हणतात बापू घ्या समजू. हा आलं तुमच्या लक्षात. विठाला विठाला ऐका, आपला विषय चालू होता. हा माणसं म्हणता अहो काय करता 41ला, त्यांच्यापेक्षा कीर्तन भारी झालं. ऐका भारीचे, हा हे सांगत होतो. काय आनंद आहे. माणूस की धर्म सांभाळणारे माझे सर्व मावळे होते. म्हणून मावळ्याने म्हणावं, राजा मैं मर भी जाऊ तो मेरी एक पहचान लिखना. राजा मैं मर भी जाऊ तो मेरी एक पहचान लिखना. मेरे कफन के कोने पे जय शिवराया लिख देना. याला निष्ठा म्हणतात. आता निष्ठा झाली. कधी नांदेडकून हवा येईल,
कधी कुणी हवा येईल काही सांगता येत नाही. एकनिष्ठ छत्रपती शिवरायांचे मावळे म्हणून कबीरदाजी महाराज कहते, अरे हर आदमी जीता है 2 गज कफन के वास्ते, कपड़ा रोटी और मकान इसके लिए तो हर कोई जीता है. हर आदमी जीता है 2 गज कफन के वास्ते, लेकिन जीना उसे कहते जो लोग जीते अपने वतन के वास्ते. मेरी जान जाए वतन जय हो फौजी साहब. मेरी जान जाए वतन के लिए मेरी जान भारत माता की. तुमचा आवाजच येत नाही. तुम्ही मोहन धरले का? आता उपस्थित नाही की आज म्हणून का गणेश जयंती धरली तुम्ही इकडे बाबा सावधान. भारत माता की. भारत माता की कसं करता आबा येऊ का फराळ करून एकदा. यार लय चाललं की मला महाराज म्हणा त्यांनी युनियन केलं आणि खरो संघी शक्ती कलियुगामध्ये कोणाचं ताकद नाही, संघटनेमध्ये ताकद आहे आणि त्याची संघटना लयच आहे. वरच्यातलं की एकत्र येऊन जाते सगळे. तुला माहिती आपल्याला कळालं की तुकाराम बाबू तुम्हाला काहीच कळालं नाही ना, यांना लगेच कळालं काय आपल्याला काहीच कळत नाही याच्यातलं. बरं भगवान बाबा आपण आता थोडं जरी म्हटलं आवाज बसतो, यांचं 4-4 वाजेपर्यंत तरी बोलण्यात आवाजच बसत नाही. पण यायचं सोरलंच भारी. एवढ्यावर चालतं काहीच बोलत काम नाही त्यांना. एवढ्या उठतात मग माणसं म्हणतात कधी कधी म्हणून दादा आता ते तुम्ही पारातलं तुम्ही बघितलं मी एकदा कीर्तन आलो 4 वाजता 2 जणी उभे होते. मी म्हटलं आई काय झालं काही घटना घडली नाही म्हणे बचत गट. मी 4ला बचत गट. आता 4ला कसं बचत गट राहा तुम्हाला सांग. हा दिवसा 4ला ठीक आहे, रात्री 4ला कुठं बचत गट आहे का? पत्ते बचत गट नाही. दुसरी गोष्ट परत समजा काय झालं घरीदारी यायचा आवाज आहे. कीर्तनात आपण आपली बाजू घेतली पाहिजे म्हणून मी तुमच्या बाजूला आहे, पण ते काही जमू देत नाही आपल्याला. एकदम वा 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 एकदम सावधान मध्ये बस. एकदम जोऱ्याने बोले भारत माता की वंदे. फौजी साहेबला आनंद झाला. बघा भारत मातेच्या रक्षणासाठी जे आपलं जीवन समर्पित करतात बघा बरं का. भोकरदानला असेल, आंतरवाली सराटी असेल, सर्व म्हणजे जे आपले सैनिक आहेत त्यांनाच म्हणजे जवळ जाण्याचा योग आला. ते तर कोणाकोणा दर्शन सुद्धा झालं नाही. पण ही भारत मातेची सेवा आहे म्हणून मी नेहमी सांगतो की काळ्या मातीची रात्रंदिवस सेवा करून त्याच्यामधून धान्यरूपी मोती पिकवणारे जो माझा शेतकरी राजा आहे त्याला कोणी विसरू नका. आज बघा माझा शेतकरी राजा फार परेशान आहे, पण परेशान असून सुद्धा एवढं मोठं अन्नदानासाठी उदार आहे हे काळ्या मातीने शिकवलेलं आहे. साधी गोष्ट नाही. आज कापसाला भाव नाही, सोयाबीनला भाव नाही, कुठल्याच मालाला भाव नाही, पण माझा शेतकरी राजा परमार्थ करण्यासाठी मागा नाही. हा साधू संतांच्या विचाराने घडलेला महाराष्ट्र आहे. साधी गोष्ट नाही. म्हणून काळ्या मातीची सेवा करणारा माझा शेतकरी राजा म्हणून जय जवान जय किसान. म्हणून मेरी जान जाए वतन के लिए. म्हणून हर आदमी जीता है 2 गज कफन के वास्ते, लेकिन जीना उसे कहते जो लोग जीते अपने वतन के वास्ते.
पण देशासाठी धर्मासाठी समाजासाठी जगलं पाहिजे. माझ्या राज्यात जगला. अरे जगावं कसं छत्रपती शिवाजी महाराज आणि मरावं कसं धर्मवीर संभाजी महाराज. पण आपला विषय झाला तो आपुला. विषय कोणता होता? आपुला. हे आपुलकीचा शब्द आहे. आपुला तो जो विटेवर उभा आहे तो एक देव करून घ्यावा. हा आपला विषय चालू आहे की तो आपला भगवान परमात्मा करून घ्या, कारण तो महान आहे. साधू संतांनी नातं त्याच्या सोबत जोडलं. हे देवा, तू माझी आई आहे, तू माझा बाप आहे, तू माझा भाऊ आहे, तू माझी बहीण आहे, तू माझा चुलता आहे. विठ्ठल बाप माय चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, विठ्ठल विना चाड नाही गोता, तुका म्हणे आता नाही दुसरे. म्हणून आपला तो एक करून घेतला. एक महत्वाचा आहे. बरोबर लक्ष द्या. किती? एक. एकचा आकडा लिहा, पुढे झिरो द्या. किती झाले? परत झिरो द्या. किती झाले? परत झिरो द्या. किती झाले? परत झिरो द्या. किती झाले? एकचा आकडा पुसा. किती झाले? हुशारी पुरून झिरो झाले. तसं जे घड्याव तुम्ही किती काही करा, किती झिरो द्या, एकचा आकडा पुसा. तुमच्या जीवनामध्ये जर एक नसेल ना, बाकी काही करा तुम्ही, झिरो आहे. विठ्ठल एक धैला चित्ती आम्ही रखुमाईचा पती. तो भगवान परमात्मा आम्ही आमचा करून घेतला. म्हणून आपला तो एक देव करून घ्यावा. एक आलं तुमच्या लक्षामध्ये. एक महत्वाचा आहे, पण एकाच्या पुढे देव महत्वाचा आहे. मग कधी कधी माणसं म्हणतात देव कोणाला म्हणतात? तो सर्व देतो त्याला देव म्हणतात. दोन प्रमाण देतो. दिले इंद्रिय हातपाय का, ज्यांच्याकडे आम्ही शिकलो गुरुदेव वैकुंठ जयराम बाबा भोसले म्हणायचे, ज्यांचे नाद पाठ त्यांचा कीर्तनाचा थार. महाराज म्हणतात त्यांनी सर्व दिलं यात नवं नाही, जेने हा जीव दिला दान. भगवान परमात्म्याने जीवदान दिला म्हणून तो जीवदान देतो, जो सर्व काही देतो. एकच वाक्य लक्ष नाही का झालं आपलं कीर्तन. बघा दात किती बरोबर? 32. हुशार पोर. 32 मधला जर एक पालडा आणि एखाद्या जण सांगितलं, हे पोरा अरे मला एक दात ना खूप त्रास देऊ लागला पा, 2 दिवस झाले, 10 दिवस झाले, 15 दिवस झाले, 1 महिना बाबा पोरावर आणि पोरीवर दात खातात पण एक दात बसून देत. तुम्ही झोपले नाही ना? आलं तुमच्या लक्षात. एक दात पटला तर किती दात खा तुम्ही, दात बसून भेटत नाही. पण भगवंताने 32ची फुकट दिली, त्याचा मोबदला घेतला नाही. तरी माणसं म्हणते हे काय करायचं? अरे त्याने सर्व दिलं म्हणून करायचं. विठ्ठल म्हणून आपुला तो एक देव करून घ्यावा. महाराज मला तेने विन जीवा हा जीव आहे. भगवान परमात्मा देव आहे, हा परिचिन्न आहे. तो भगवान परमात्मा व्यापक आहे, याचा नाश आहे, तो अविनाशी आहे. म्हणून महाराज म्हणतात आपला तो एक देव करून घ्यावा. आणि तेने विन जीवा, त्या भगवंताशिवाय सुखच मिळू शकत नाही. आज रामकथेला तुम्ही येऊन बसता म्हणजे भगवंताकडं, तर तुम्हाला कशाचीच आठवण नाही. आज 2 तास कीर्तन झाले, आपले 15 मिनिटं राहिले, 2 तास 2 मिनिटांसारखे निघून जातात. हा आनंदाचा क्षण आहे. म्हणून दादा आज सगळी राजूरला मंडळी म्हणून ते 8 दिवस कसे निघून गेले आम्हाला कळतच नाही. त्याचं एकच कारण आहे गड्याहो, गाव घर कुठेही असू द्या, जर आनंदाचं वातावरण असेल तर दिवस लगेच जातात, आणि दुःखाचा असेल तर दिवस संपत नाही. दिवस संपत नाही. म्हणून कीर्तन संपलं. एकच सूत्र सर्वांना सांगतो, आनंदाने जगा. माणसाने माणसाशी माणसासम, ही सर्वात महत्वाची संस्कृती आहे. आणि आपण आपल्या हिंदू संस्कृतीचा जोपासना करा. म्हणून तेने विन जीवा सुख नोये, म्हणून आपला तो एक देव करूनी. मग काव महाराज हे जे आम्हाला दिसतं हे कसं आहे?
बघा, एखादा मुलगा जर एखाद्या नोकरीला लागला तर आपण गावामध्ये त्याचा सत्कार करतो. त्याचं एकच कारण आहे, बाकीच्यांना प्रेरणा मिळाली पाहिजे, बाकीच्या अभ्यासामध्ये प्रवृत्त झाले पाहिजे. तसं ज्याच्याकडे कला आहे, ज्याच्याकडे गुण आहे, त्यांनी सादर केल्यानंतर कौतुक केलं गेलं पाहिजे, टाळ्या वाजून जोरानं. म्हणजे ह्या जर टाळ्या वाजवल्या तर जन्ममरणाच्या टाळ्या वाजवायची गरज नाही. पुनरपि जन्म पुनरपि मरण पुनरपि जननी जठरे शनम ये संसारे खल दुस्तारे कृपाय बारे पाये मुरारे भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम. टाळ्या वाजवून उमेश महाराजसाठी मनोहर दादा जसं बोलले तसं बोल निघतात म्हणून अनमोले विठ्ठल 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 म्हणून महाराज येर म्हणजे इतर माईक दुःखाची जनती नाही आदियांती अवसाने. जन्मताना उपयोगाचे नाही, अंतकाळाचे वेश नाही. अंतकाळीचं सोयरान तुका म्हणे विठू आपुला तू ये. अंतकाळात सुद्धा तोच कामा येणार आहे आणि मध्यंतरी सुद्धा तोच आहे. पोषितो जगासी एकाला तो, सर्व जगाला पोषणारा तो भगवान परम. अनेक आपल्याला प्रमाण देता येईल म्हणून महाराज म्हणतात इतर जे आहे ते माईक आहे. माईक म्हणजे मिथ्या. विचार सागर ग्रंथ शिकवताना आमचे गुरु रे शांती ब्रह्मकोरेकर बाबांनी त्या महाभारतामध्ये कथा आहे, मै दानवाने अशी नगरी तयार केली होती. जिथं पाणी होतं तिथं जमीन वाटायची, जिथं जमीन होतं तिथं पाणी वाटायचं. दुर्योधन निघाला, धोतर वरती केलं, तिथं जमीन होती, पाय देणार. त्याला म्हटलं इथं पाणी काढणं. द्रौपदी माता असली, शेवटी आंधळ्याचे आंधळे. काय झालं? महाभारत घडलं. होतं खोटं पण खरं महाभारत घडलं. हारण होती खोटी पण दुःख खरं भोगावं लागलं. म्हणून महाराज म्हणतात ईरती माईक दुःखाची जनती नाही आदी अंती अवसानी. आणि अविनाशी पदापर्यंत नेणारा माझा एकच भगवान परमात्मा आहे. त्याच्या नावाचं पिस लागलं. आपुल्या आईसे कैसे आपुल्या आईसे अविनाश करी फक्त लावी मनापिसे गोविंदाचे. गोविंदाचं पिसा लागलं पाहिजे. हो बाई गोल खाय पण रडू नको. हा झालं बाई कीर्तन लगे विठ्ठल विठ्ठल. वातावरण प्रसन्न. 2 तास संपले आपले तरी मला गुळ खायची आठवण नाही. कधी कधी 1-1 किलो गुळ खा तरी कीर्तन संपत नाही. ही रंगदेवता आहे तुमच्या अंतःकरणामध्ये सतसत विवेक बुद्धी परमार्थाबद्दल आहे. करायचं म्हणून करायचं नाही. काही ठिकाणी काय होतं करायचं म्हणून करायचं वा काय कार्यक्रम झाला आणि काहीच बदल नाही. अखंड भजन चालू राहतं. हे लेकरं
लहान लहान उभं राहणं साधी गोष्ट नाही. तर यांना टाळ घेऊन या गारखेडला, म्हणजे जवळच घेऊन या. हे पहा बरं का किती टाळी तेवढं भारी वाजवते हे पिल्लू. रुपेश, तुझं नाव रे? प्रितेश, अरे नाव भारी बाबा, ते बरोबर भारीच आहे मला. रुपेश, प्रितेश आणि सोबत उमेश. तो लहानच त्याच्या सारखा. तो बोलतो मला काही सांगा, फक्त जाताना म्हणून दादा हा बस, बाकी त्याला काही सांगा. विठाला विठाला. खूप कौतुक वाटतं म्हणून आनंदाचे क्षण लगेच जातात. म्हणून मला म्हणतात अविनाश करी आपली आईसी, म्हणजे भगवान परमात्म्याचा नाश नाही, तो अमर आहे. अमर आहा अमर आहा, खरे की पहा खोटे ते. चेतन आम्हाला सहज सुख राशी, भगवान परमात्मा सुखाची राशी आहे. विटेवरी ज्याची पाऊले समान तोची एक दान, सुखरूप आईसा तुझा कोणी सांगा माझ्या पांडुरंगा. तो अविनाश आहे, त्याचा नाश नाही. म्हणून महाराज म्हणतात त्याचा नाश नाही म्हणून तो आपला सुद्धा नाश होऊ देत नाही. अविनाश करी कैसे आपुल्या ऐसे. फक्त एक मंत्र लक्षात ठेवा, लावी मना पिसे गोविंदाचं. सावधान मध्ये बसा. गोविंदाचं पिसं लागलं पाहिजे. तुम्हाला कसं आहे, छत्रपती शिवरायांची जयंती आली की पिसं लागतं. बस आता भंडारा झाला पाहिजे, सप्ताह झाला पाहिजे, पारायण झालं पाहिजे, कथा झाली पाहिजे, सर्व आनंद आपण घेतला पाहिजे. हे पिसच लागणार आहे. जसं जून महिना आला, 7 जून आले, हे बरोबर 7 जून तारीख आली आणि शेतकऱ्याला कशाचं पिसं लागतं? लग्नाला जायचं नाही. शेतीमध्ये बस मशागत करायची, पाऊस पडला की शेतीत 2 दाणे टाकायचे. काय तुकोबारांची भाषा आहे म्हणून तुकोबारांचा गाथा वाचा, मडे झाकून या करावी पेरणी. तुकोबारा म्हणतात मडे ना घरात त्याला झाकून ठेवा. थोडं थांबा 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 पाहुण्यात स्वप्न घाल, झाकून ठेवा, अगोदर पेरणी करा. काय तुकोबारांची भाषा आहे. म्हणून तुकोबारांचा गाथा वाचा. मी अगोदर तुम्हाला संदेश दिला, पत्रकार मंडळी आहे तिथं. हा संदेश फार महत्वाचा आहे म्हणून तो अविनाशी पदापर्यंत नेतो. फक्त लावी मना पिसे गोविंदाचं. मग तुम्हाला आता गोविंदाचं पिसं लावा म्हणजे काय करा, आधी पुराव. आता 9वीची पोरं असतील, 10वीची मुलं असतील, 12वीची असतील, त्यांना एकच ध्यास लागतो, अभ्यास, सतत अभ्यास. कोणी नांदेडला, कोणी लातूरला, कोणी संभाजीनगर, कोणी पुणे, कोणी कोटा, अनेक ठिकाणी क्लासेस असतात. रात्री 2-2, 3-3 वाजेपर्यंत त्यांच्याकडे पहा, ते एकच करतात. असं करतात का मोबाईल? नाही, त्यांचा एकच ध्यास असतो. आई वडिलांनी एवढं मोठं उदार अंतकरण करून आम्हाला क्लास लावलं तर त्यांचा विश्वासघात करायचा नाही. ऐका पुरावं, आई वडिलाचं ऐकायचं, गुरुजनाचं ऐकायचं, वडीलधाऱ्यांचं ऐकायचं. आणि तुम्हाला जर असं वाटत असेल बापाने भरले पैसे, आईने दिले पैसे, आपण कुठे फिरलो काही केलो तर कोण पाहणार आहे? पण ऐका, तुम्हाला कोणी पाहणार नाही, पण तो जगाचा मालक आहे ना, तो तुम्हाला बघितल्याशिवाय राहत नाही. आणि तुम्ही आता जर आई वडिलाची फसवणूक केली तर जीवनामध्ये तुमची फसवणूक झाल्याशिवाय राहणार नाही. कोणाला दांडा बोलतास का? कोणीच कोणाला दुःखाचं कारण नाही. महाराज म्हणतात आपलं जसं कर्म आहे ते सुख आणि दुःखाला कारणीभूत आहे. म्हणून आई वडिलाचा विश्वासघात करू नका. त्यांची एकच तळमळ असती, आमचे मुलं मुली घडले पाहिजे. कोणी डॉक्टर झालं पाहिजे, कोणी इंजिनियर झालं पाहिजे, कोणी वकील झालं पाहिजे, कोणी समाज सुधारक झालं पाहिजे. ही प्रत्येक आई वडिलाची तळमळ असते. म्हणून त्याला तडा जाऊ देऊ नका, चांगला अभ्यास करा. हे जसं पिसं लागतं तसं लावी मना पिसे गोविंदाचे. कसं पिसं लागलं पाहिजे? सावधान मध्ये बसा. आता कोणी जरी म्हटलं भेटलं तर एकच म्हणायचं रामकृष्ण देणार माहितीला लालीपाट. कोणी जरी भेटले तर काय म्हणायचं? रामकृष्ण. महाराज मंडळी जरी भेटले तरी रामकृष्ण. फोन आला तरी रामकृष्ण. दुकानात गेले तरी रामकृष्ण. काय आवाज पुरायचा? शाळेमध्ये गेले तरी रामकृष्ण. गुरुजी भेटले तरी रामकृष्ण. आई बाबाने काही काम सांगितलं तरी रामकृष्ण. म्हणजे काम करायचं कामच नाही. हे पिसं लावायचं. आणि ऐका, तुम्हाला खरं सांगू का, आतापर्यंत खोटं सांगितलं का? नाही, खरंच आहे. रामकृष्ण हरी याच्यासारखं चिंतनच नाही गड्यावर. ऐका, मी कालच बोललो, काल बापून आम्ही 2 तास रडत होतो. आमचे समाधान महाराज परंकरे आधी सगळी मंडळी दिंडीत राहते पैठणला.
गेला माणूस चालता बोलता आमचा काही करता येत नाही गड्यावर. ते उद्धव महाराज गेले, ज्यांची कथा आता 2 दिवसांनी तर लगेच दुसऱ्या दिवशी चालू होणार होती, तेही गेले. कोणाचा श्वास कधी जाईल भगवान बाबा. हे सगळे मंडळी मला नेहमी सांगतात, नाना तुम्ही किती धावपळ करतात, किती पळतात, पण तुम्ही समजून घेतलं पाहिजे. सुख दुःखामध्ये कुठेही न झालं तर माणसं लगेच आगोला धरतात, पण एक प्रेम ठेवलं पाहिजे गड्यावर. ऐका, माणूस जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत माणसंच माणसाला रडवतात, आणि माणूस सोडून गेला तर माणसंच माणसासाठी रडतात. मग हे जर नंतर रडणं असेल तर अगोदरच त्याला रडू देऊ नका. त्याची विचारपूस करा, त्याला सुख द्या, त्याची देवाणघेवाण करा विचाराची, आणि एकमेकाला प्रेम द्या. गेल्यानंतर काहीच नसतं. म्हणून महाराज म्हणतात आपल्याला एक दिवस जावंच लागणार आहे, पण माणसाची कीर्ती उरत असते. अविनाश करी आपुले आईसे लावी मनापिसे गोविंदाचे. म्हणून कोणाचा शेवट कधी होईल एकच करा, रामकृष्ण. कबीरदाजी महाराज कधी श्वास श्वास पर कृष्ण भजिए, वृद्धा श्वास जनी खोय, ना जाने श्वास की आवड होय ना होय. एकदा घेतलेला श्वास परत घेता येईल असं मात्र नाही. म्हणून एकच मिनिट रामकृष्ण हरीचं चिंतन करा. जय राम कृष्ण हात वरती करा सर्वांनी एक साथ. जय राम कृष्ण लावी मनापिसे गोविंदाचे. देवाच्या नावाचं पिसं लागलं पाहिजे. एक साथ. भगवान की. ते आनंद आहे. बरं याच्यासाठी काहीच लागत नाही. जिथं आहे जिथं ड्युटीला आहे का म्हणा रामकृष्ण. आसानं ते करा जेथे तेथे. जिथं आहे तिथं म्हणा रामकृष्ण. जरी गेले घरी तरी म्हणायचं रामकृष्ण. बस एवढंच आजच्या कीर्तन घेऊन जा. म्हणून महाराज म्हणतात असं जर तुम्ही रामकृष्ण हरी चिंतन केलं तर तुका म्हणे टाळी वाजवा.
कीर्ती मागे ईरती माईक दुःखाची जनिती नाही आदी अंती अवसानी. आपल्या जीवनामध्ये आपली कीर्ती उरावी. मग ज्याच्यामुळे कीर्ती उरती त्या भगवंत एकदम मोठ्या प्रेमाने भजन करू सर्वांनी एक साथ सर्वांनी गोपाळ कुमार
उद्यापासून सगळे तरुण मंडळी पुढे बसा, कारण कीर्तनकार खूप म्हणजे तरुण मंडळी आहे, तरुण कीर्तनकार आहे, तरुण तळपदार. आपण भाग्यवान मंडळी आहे, गावकरी मंडळी, की एवढ्या मोठ्या उत्साहामध्ये छत्रपती शिवरायांची शिवजयंती खरं तर दादा असं वाटतं बोलतच राहावं, पुढे बहुतेक करणे आहे. राजोरेश्वरात दरबार आहे, पण 2 तास लगेच निघून गेले आणि सर्व विषयाला स्पर्श करत करत आपण अभंग सोडवण्याचा प्रयत्न केला. खरं तर उत्तमाची उरे कीर्ती मागे या शब्दावरती किती बोलता येईल. छत्रपती शिवराय, धर्मवीर संभाजी महाराज, भगतसिंग, राजगुरू, स्वामी विवेकानंद, ज्ञानोबा, तुकोबा, रविदास महाराज, चोकोबा, सावता महाराज, सेना महाराज, कबीर महाराज, नरहरी महाराज, जनाबाई, मीराबाई, बहिणाबाई, सुकोबाई, मुक्ताबाई, अहिल्याबाई होळकर, राजमाता जिजाऊ, जिने शिक्षणाचे द्वार प्रत्येकासाठी उघडे केले, ती सावित्रीबाई फुले. अनेकांचं जीवन चरित्र आपल्याला सांगता येईल, पण एकच बोलेल. कबीरदाजी महाराज कहते, सुरत सा कीर्त बड़ी बिन पंख उड़ जाए, अरे सुरती तो जाती मगर कीरत कभी ना, उत्तमची उरे कीर्ती मागी. म्हणून कीर्ती माईक दुःखाची जनती, नाही आधी अंती अवसानी. गोड नियोजन गावकरी मंडळीचं आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मला सेवा मिळाली, हे माझं महत् भाग्य आहे. आपण जर ठरवलं तर साहेबांचं खूप मोठं योगदान आहे, सौजन्य आहे, समर्पण आहे. किती मोठी महात्मे आपण आणू शकतात आणि येतात, पण परिसराबद्दल आपल्या तालुक्याबद्दल आपल्याला प्रेम आहे. पण बापू असेल आम्हाच्या सारखा तुम्ही सेवा करायला बोलवतात आणि खूप प्रेम गावकरी मंडळीचं आहे. असंच उत्तर परमार्थाबद्दल प्रेम वाढत जावो. येवलेचे रोप लावले द्वारी 7 वर्षापूर्वी, पण आज मानावं लागतं त्याचा वेलू गेला घटनावरी. आणि मी अगोदरच बोललो की आपल्याला आता कैलास बाबा पवार यांची तारीख भेटत नाही. 7-7 दिवस आपल्या दरबारामध्ये राहिले, पण ऐका, त्यांच्यात म्हणजे ज्या मंडळीचं श्रवण केलं, ज्यांच्या सानिध्यात राहिलं, त्यांच्याच कृपेने, त्यांच्याच आशीर्वादाने म्हणा का, कैलास महाराज पवार सारखे रत्न आपल्या गावामध्ये लक्ष्मणजी महाराज तयार झाले. उमेश महाराज तर सानिध्यालाच आहे, पण उमेश महाराज सारखेच रत्न विशाल महाराज आपल्या गावात तयार झाले. त्यांना विनंती, जेव्हा जेव्हा गावामध्ये कार्यक्रम सप्ताह होईल तेव्हा सोडायचं नाही. सासूरवाडीला गावाला आमचं सासूरवाडीच नावच घेऊ नका, सोडतच नाही, धरतच नाही, हा सोडायचं नाही. पोरगी भेटोच तर म्हणे तुम्हाला कधी बोला मी येणारच, आणि आता मग तुम्ही येणारच नाही. झालं ना का, एकदा परमिशन झाल्यानंतर लोक काही समजत नाही. असो, म्हणून ज्यांच्यामुळे आपण मोठे झालो त्यांना विसरू नका, गावाला विसरू नका. आता सर्वांना माहिती आहे नवरात्रामध्ये गणेश दादा किती कार्यक्रम असतो, भगवान बाबा यांना मी 7 दिवस सोडून जात नाही. गुरुवारी भगवान बाबा त्यांचं म्हणणं आहे, विष्णू आश्रमावरचा कार्यक्रम असेल, गावातला कार्यक्रम असेल, हे करायचे, आपण सेवा करायची. आता 7 दिवस त्यांना विचारा किती कार्यक्रम असतात, पण राजोरेश्वराच्या दरबारामध्ये तेवढी सेवा करते. आपण सुद्धा गावासाठी थोडा वेळ दिला पाहिजे. हे 2 रत्न आपल्या गावात खूप गोड तयार झाले. आणि आज तर दुग्ध शर्करा योग दररोजच आमचे कृष्ण महाराज, गोविंद महाराज, भगवान बाबा, आमचे उमेश महाराज, त्यांनी गवाड सर सुद्धा आली, मोरेश्वर महाराज, आणि गावातील सर्व बालगोपाळ मंडळी, टाळकरी मंडळी, मातृशक्ती, वडीलधारी मंडळी, ज्यांच्याबद्दल मला स्वाभिमान अभिमान आहे, असे माझे तरुण मित्रमंडळ, सर्वांचे खूप खूप धन्यवाद देतो. आणि या ठिकाणी जास्त वेळ न लावता या ठिकाणी ज्ञानोबांचं आपण चिंतन करू. ज्ञानेश्वर विठोबा तुकाराम तुकाराम टाई 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 वेळ घेतला नाही. मलाही राजूरला दिंडीला जायचे. आता रात्री 3-4 वाजेपर्यंत आम्हाला जागणे. तुम्ही 2च मिनिटं थांबा आणि दररोजच थांबा. आज मी घरचा म्हणून सांगतो, उठा म्हटल्याशिवाय कोणीच उठू नका. धन्यवाद बाबा, खरंच तुमच्या मागे एवढा राजूर